हॅलो फ्रेंड्स, माय इंडियन किचनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। मी उज्ज्वला। आज आपण बघणार आहे दही वडा। तुम्हाला माहिती की दही वडा म्हटल्यावरच आपल्या तोंडाला पाणी सुटलं, कारण तुम्हाला माहिती की कधी पण ही डिश अगदी गार असते आणि छान त्याला तिखट मिठाचा स्वाद असतो आणि दह्याची पण चव असते, त्यामुळे सगळ्यांना खूप आवडतो। तर पाहूया दही वडे। तर त्यासाठी लागणार आहे साहित्य। उडदाची डाळ घ्यायची आहे 2 वाटी, 5 ते 6 तास भिजवलेली। त्यानंतर 2 चमचे कोथिंबीर, हिरवी मिरची 2, मिरच्या बारीक चिरून, जिरे 1 चमचा, साखर अर्धा चमचा, चवीप्रमाणे मीठ, दही अर्धा वाटी, त्यानंतर सर्व करण्यासाठी प्लेन लाल तिखट आणि वडे भिजवण्यासाठी पाणी। दही वडे पाहायचे आहेत तर दही वड्यासाठी तुम्हाला माहिती आहे की उडदाची डाळ आपण 5-6 तास भिजवलेली आहे। त्यानंतर ती पेस्ट करायची आहे। पेस्ट केल्यानंतर शक्यतो तुम्ही जास्ती म्हणजे कमीत कमी अर्धा तासच भिजवा, अर्धा ते 1 तास। जास्त भिजवू नका, जास्त भिजवली तर वडे म्हणजे आपले खूप फुटू शकतात, त्यामुळे जास्त भिजवायचे नाही। अगदी अर्धा 1 इवन तुम्ही लगेच मिक्सरमधनं काढून जरी तुम्ही तळले तरी सुद्धा छान होतात। तर उडदाची डाळ आपली छान भिजलेली आहे, ती मिक्सरमध्ये आपण पेस्ट करून घेऊया। डाळ आपली छान पेस्ट झालेली आहे। त्यानंतर तेल ठेवायचं आहे गॅसवर वडे तळण्यासाठी। डाळ आपण छान पेस्ट केलेली आहे, कमी पाणी घालून शक्यतो पेस्ट करा। त्यानंतर आपण तेल गरम करायला ठेवलेले आहे गॅसवर। छोटे छोटे गोळे करून तेलामध्ये सोडून द्या। आता ह्या वड्यामध्ये फक्त तुम्ही चवीप्रमाणे मीठ घालायचे, बाकी काही घालायचं नाही वड्यामध्ये, कारण कसं आहे मीठ घातलं तरी पण पिठाला खूप सुटू शकतं। जर तुम्ही नाही घातलं तरी पण चालेल, आपण दह्यात सगळं घालणार आहोत। भजीसारखे अगदी आपल्याला हे छोटे छोटे करून आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत। वडे आपल्याला दोन्ही साईडने छान सोनेरी कलरवर तळून घ्यायचे आहेत आणि अगदी भजीसारखीच तेलामध्ये सोडायचे। याला होल वगैरे काही करायचं नाहीत, कारण आपल्याला हे कोमट पाण्यामध्ये आता पिळून घ्यायचे आहेत। का तर दही वडे एकदम पौष्टिक आहे, त्याला तेलाचा अंश अजिबात नको आहे, त्यामुळे आपण थोडंसं गरम पाणी म्हणजे अगदी कोमट पाणी करणार आहोत आणि त्यात हे वडे पिळून घ्यायचे। तर थोडंसं कोमट पाणी करून घेऊया। पाणी आपल्याला एकदम गरम करायचं नाही आहे, तर आपल्याला हात घालून वडे पिळता येतील इतकं आपल्याला कोमट पाहिजे। त्यानंतर वडे काढताना जेव्हा तुमच्या वड्यांना सोनेरी कलर येईल तर ते एका टिश्यू पेपरवरच काढून घ्या, म्हणजे त्याचा तेलाचा अंश आपला पूर्ण निघून जाईल। सगळीकडनं आपले वडे छान सोनेरी कलरवर तळले जात आहेत। जास्त पुढं आपल्याला घालवायचं नाही आहे कलर, नाहीतर मग हे वडे कडवट लागतात, त्यामुळे सोनेरी कलरवरच आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत। वडे आपले दोन्ही साईडने छान तळलेले आहेत। आता आपण त्यांना टिश्यू पेपरवर काढूया। पण आपल्याला दही वड्यासाठी लागणार आहे महत्त्वाचं दही। तर दही थोडंसं आपण रवीने फेटून घ्यायचं, कारण कसं आहे की दही थोडंसं घट्ट असतं, त्यामुळे थोडंसं फेटून घ्यायचं आहे आपल्याला। त्याला ताक करायचं नाही आहे, तर दही आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। एका बाउलमध्ये दही घ्यायचं आहे। त्यानंतर जेवढं दही आहे तेवढंच पाणी घाला। ह्यात थोडंसं चवीप्रमाणे मीठ, त्यानंतर साखर, जिरे घालायचे अर्धा चमचा, त्यानंतर हिरवी मिरचीचे तुकडे आणि कोथिंबीर, आणि थोडंसं रवीने आपल्याला हे मिक्सिंग करून घ्यायचं आहे। दही काय होईल, पूर्ण आपल्याला एकसारखं पाण्याबरोबर एकजीव झालेलं दिसेल आणि आपल्याला वडे त्यात छान भिजवून सर्व करता येईल, म्हणून हे रवीने आपल्याला फक्त एकजीव करून घ्यायचं आहे। ह्याचं ताक करायचं नाही आहे, तर दही आपल्याला पूर्ण एकसारखं
म्हणजे दह्याला गुठळे असतात तर ते एकसारखं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. दही आपलं छान मिक्स झालेलं आहे. त्यानंतर वडा पण आपला थोडासा कोमट झालेला आहे. कोमट पाण्यात मी हा वडा टाकलेला आहे. त्यानंतर हा पिळून घ्यायचा आहे दोन्ही हाताने आणि मगच हा दह्यात सोडायचा आहे. पाण्यामध्ये वडा टाका, दोन्ही हातामध्ये पिळून घ्यायचा आणि मग दह्यात सोडायचं. ह्याच्यामुळे काय होईल की वड्यातला तेलाचा अंश पण निघून जाईल आणि खायला एकदम वडे आपले हे पौष्टिक राहतील. ह्याप्रमाणे सगळे वडे पाण्यामध्ये पिळून दह्यामध्ये घालायचे आणि मगच आपण प्लेटमध्ये सर्व करायचे. सर्व करताना तुम्ही थोडंसं लाल तिखट त्याच्यावरती भरभरून घातलं तरी चालेल. खूप सुंदर हे वडे लागतात. अजून विविध प्रकारच्या खूप काही रेसिपी पाहण्यासाठी माय इंडियन किचनला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि तुमच्या काही सुद्धा शंका असतील तर आम्हाला कमेंट करा. हेलो दोस्तों, अगर आपको ऐसे और वीडियो देखने हैं तो हमारे चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब कीजिए और अपने सुझाव नीचे कमेंट्स में लिख दीजिए. धन्यवाद.